लोकमाता आणि राष्ट्रमाता अहिल्यादेवी यांचे कार्य आदर्शवत आहे. त्यामुळे राज्यभरातील मुलींच्या वसतिगृहांना अहिल्यादेवीचं नाव दिलं जाईल. तसेच सर्व शासकीय दस्तावेजामध्ये अहिल्याबाई ऐवजी अहिल्यादेवी असा उल्लेख केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जामखेड तालुक्यातील चौंडे येथे केलाय. धनगर समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचं सूतोवाच त्यांनी यावेळी केलाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंती उत्सवाचा कार्यक्रम जामखेड तालुक्यातील चौंडी या त्यांच्या जन्मगावी उत्साहात झाला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की प्राध्यापक रामभाऊ शिंदे व गोपीचंद भाऊ पडळकर यांनी अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी नगर करण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष केला. परंतु जेव्हा आम्ही सरकार पालटून टाकलं त्यानंतर नाव बदललं गेलं. यातून सर्वसामान्य यांना न्याय देणारे आमचे सरकार आहे हे स्पष्ट झालं. आमच्या पोटात एक आणि ओठात दुसरं असं काही नसतं. आम्ही मनमोकळेपणानं शब्द देतो व ते पूर्ण करतो, असं स्पष्ट करून शिंदे म्हणाले की आदिवासी समाजाच्या 22 योजनांचा लाभ धनगर समाजाला दिला जात आहे. मुलींच्या वसतिगृहाला आता अहिल्यादेवी यांचं नाव दिलं जाणार आहे. धनगर समाजाच्या युवकांना उद्योग व्यवसाय सुरू करता यावे यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे धर्तीवर स्वतंत्र महामंडळ सुरू केलं जाणार आहे. तसेच अहिल्याबाई ऐवजी अहिल्यादेवी असा उल्लेख सर्व शासकीय कागदपत्रातून करण्यासाठी स्वतंत्र आदेश काढले जाणार आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलंय. पुढील वर्षी अहिल्यादेवींचा त्रिशताब्दी जन्मोत्सव राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात साजरा केला जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड. श्लोक मगाशी मी म्हटल्या त्याप्रमाणे 300वी जी जयंती होईल ती भव्य दिव्य जगाला हेवा वाटावा अशीच होईल. त्याबद्दल काळजी करू नका, कारण अहिल्या देवींचा वारसा जपणार हे सरकार. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणार हे सरकार. आणि म्हणून हे सरकार ओटात एक नाही, जे आहे ते मोकळ्या मनाने आपण सांगतो आणि मोकळ्या मनाने जे आहे ते स्वीकारतो. आणि म्हणून आज आपल्या सरकारने देखील मोठ्या प्रमाणावर तसं अहिल्यादेवी छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या पाठी उभे राहायचे, तसंच आपलं सरकार देखील समर्थपणे शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिले. तुम्हाला आठवण म्हणून मी सांगतो, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 1.5-2 वर्षाच्या इतिहासात शेतकऱ्यांना 16,000 कोटी नुकसान भरपाई देणारं हे तुमचं महायुतीचं सरकार. 45,000 कोटींच्या योजना देणारं हे महायुतीचं सरकार. 1 रुपयामध्ये पीक विमा देणारं सरकार हे तुमचं महायुतीचं सरकार आहे. महिलांना सक्षमीकरण करणारं सरकार, लेख लाडकी लखपती योजना देणारं आपलं सरकार, एसटी मध्ये 50% सवलत देणारं महिलांना हे आपलं सरकार. शेतकरी, कष्टकरी, कामगार, मुलींना, ज्येष्ठ अशा समाजातील सगळ्या घटकांना सोबत घेऊन पुढे जाणार आहे आपलं सरकार. अहिल्या देवींच्या विचारावर आमची नितांत श्रद्धा आहे आणि या विचारांवरच, या आदर्शावर आपला सरकारचा कारभार सुरू आहे. आपलं नागपूरला अधिवेशन जेव्हा होतं त्या अधिवेशनामध्ये काही निर्णय आपण घेतले. धनगर बांधवांसाठी त्यांच्या मेंढ्या, शेळ्या मेंढ्या वन क्षेत्रामध्ये चराईसाठी जात, त्यांना मनाई करत. आता करत नाहीत ना, आता करणार नाही मनाई. एकनाथ शिंदेचा शब्द आहे आणि मनाई केली, मला सांगा, आम्ही बरोबर करतो त्यांना. आणि त्या अधिकाऱ्यांना, वन अधिकाऱ्यांना मग आपण आहे बरोबर. आणि त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने केलेल्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी एक टास्क फोर्सची आपण नेमणूक केलेली आहे. 10,000 कोटीची आवश्यकता आणि कुठेही पैसे कमी पडू देणार नाही, हा सरकारचा शब्द आहे. आणि जे आदिवासी समाजाला ज्या योजना मिळतात त्या सगळ्या योजना आपल्या धनगर समाजाला मिळाल्या पाहिजे, हा देखील आपला निर्णय आहे. आणि म्हणून अनेक योजना आपण 25,000 घरकुलं मगाशी सावे साहेबांनी सांगितलं आज आपल्या समाजासाठी बांधतोय. विविध योजनांसाठी 140 कोटी रुपये तरतूद केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी
ठिकाणी वसतिगृह आपण बांधतोय, मुलींच्या वसतिगृहांना पुण्यश्लोक अहिल्या देवी वसतिगृहाचं नाव आपण सावेती देऊन टाका. आणि म्हणून यामध्ये स्टँडअप योजनेअंतर्गत धनगर समाजातील जे उद्योग करतील त्यांना देखील न्याय आपण देऊ. जसं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आपण 15 लाख रुपये देतो आणि त्याचं व्याज सरकार भरतं, तशीच योजना आपल्या मुलांसाठी देखील आपण राबवू, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्या समाजाला जसं आदिवासी समाजाला 22 योजना आहेत, तशा योजना आपल्या समाजाला देखील आपण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू केल्याशिवाय राहणार नाही, हा देखील आपल्याला या ठिकाणी शब्द देतो. खरं म्हणजे आणि मगाशी अण्णा डांगे साहेब म्हणाले, आता इथून पुढं अहिल्याबाई नाही, अहिल्या देवीच म्हटलं पाहिजे. तो जी.आर. सरकार काढेल, कुठंही अहिल्याबाई नाव येणार नाही. कारण ज्यांनी देवत्व समान काम केलं, ज्यांना देवत्व प्राप्त झालंय, ज्यांनी एक राज्यकर्ता म्हणून आपल्या रयतेला सर्वोच्च स्थान दिलं, त्या पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावासमोर अहिल्या देवीच लागलं पाहिजे. हे देखील आपण शासनाचा त्याप्रमाणे आपण जी.आर. काढू. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की सरकार आपल्या आशीर्वादाचं सरकार, हे सर्वसामान्य 1.5-2 वर्षाच्या सरकारमध्ये आपण पाहिलं किती निर्णय घेतले आपण. आज काही निर्णय जे आहेत काही कोर्टामध्ये असतील, त्याचे मी भाष्य इथं करत नाही, आचारसंहिता चालू असल्यामुळे. परंतु मी एवढंच सांगतो की आपल्या धनगर समाजाला नेहमी आपण आपल्या सरकारला आशीर्वाद दिलेले आहे. त्यामुळे सरकारचं कर्तव्य आहे की सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील, हा शब्द या ठिकाणी मी आपल्याला देऊ इच्छितो. आणि म्हणून बाकी रामभाऊ काय, गोपीचंद काय, सगळे आपले काम चालूच असतं. आणि कोणी किती काही म्हटलं तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 4 तारीख आपली चांगलीच जाईल. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगतो, मला जीवनाचा इथं भाग्य लाभलं. पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची 299